नांदेड मध्ये हा बोरालो फंक्शन फार वर्षापासून करत आहोत। हे फंक्शन मुख्यतः आंध्रातला फंक्शन आहे, तेलंगणातला फंक्शन आहे। बोनालो हा कमीत कमी 200 वर्षापासून चालू आहे। हे बोनालो म्हणजे एक एल्लम्मा देवी महाकालीला नैवेद्य अर्पण करतो। हा महिन्यात 30 दिवस आपण या आषाढी एकादशी मध्ये 30 दिवस हा बोनालो फंक्शन प्रत्येक मुख्यतः तेलंगणात चालतो आणि पूर्ण भारतामध्येही करतात आणि महाराष्ट्रात मुख्यतः जास्त या प्रमाणात आपल्याकडे चालतोय। आणि आमची हे प्रत्येक जातीमध्ये असं समाजामध्ये वेगवेगळ्या ग्रुप प्रमाणे बोनालो फंक्शन काढत असतात। या बोनालो मध्ये तीर्थ म्हणून ते बोनालो लावतात आणि नैवेद्य देत असतात। त्यांना गोड पदार्थ, आंबट पदार्थ अशा प्रकारे नैवेद्य देतात। हे आमचा समाज नीलकंठ समाज हा तेलुगू समाज आहे। श्री नीलकंठ समाज नांदेड या वतीने आम्ही दरवर्षी आम्ही बोनालो काढत असतो। या वर्षी पण आम्ही काढलेला आहे आणि हे दरवर्षी आणि चालूच राहणार आहेत। आणि अशा प्रकारे नांदेडमध्ये खूप तेलुगू लोक पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात तेलंगणामध्ये हा फंक्शन करत असतात। महत्व म्हणजे असं सांगण्यात येते कमीत कमी 2 वर्षापूर्वी 1850 मध्ये हा सणाला महत्व आलेला आहे। प्लेग हा रोग आला होता मध्ये, तर असा तेलंगणामध्ये किंवा आंध्रामध्ये असा प्लेग हा 250 वर्षापूर्वी आला होता। त्यावेळेस याला कोणता इलाज नव्हता, म्हणजे माणसं पटापट मरत होते। त्यावेळेस ऐकण्यात येते की या मिलिटरी आर्मी लोकांनी जे आंध्रातले वरती होते त्यांनी मिलिटरी लोक, आर्मी लोक त्यांनी या प्लेग कमी होण्यासाठी, याला काही इलाज नाही, फटाफट मरत होते, त्यावेळेस तिथं त्यांनी एक मूर्ती स्थापना करून बोनालो हा फंक्शन चालू केला आणि नंतर इकडे त्याचा परिणाम दिसू लागला। तेव्हापासून ते लोक इथून भारतात येऊन इथं आंध्रामध्ये येऊन ह्या सणाला महत्व प्राप्त झालेलं आहे आणि तेव्हापासून बोनालो हा फंक्शन काढत असतात। काली, यल्लम्मा, पोशम्मा असे म्हणतात आणि देवाला अर्पण केलेलं आहे।